राम कृष्ण हरी. भगवद्गीता ही 700 श्लोकांची आहे, पण आपल्याला ते श्लोक समजत नव्हते, म्हणून ज्ञानोबारायांनी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी आपल्या पदरामध्ये टाकलेली आहे. ज्ञान होई अज्ञानाशी, ऐसा वर या टीकेशी. स्वतः भगवंत म्हणतात की तुम्हाला खरंच ज्ञान हवं असेल तर ते फक्त ज्ञानेश्वरीमध्येच भेटेल. आणि याच 9000 ओव्यामधली एक ओवी मला खूप आवडते, त्यावरतीच मी बोलणार आहे. का झाकला घटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. खरंच माणसानं आयुष्यभर ही ओवी लक्षात ठेवली पाहिजे, कारण आपल्या आयुष्याचा सार ही ओवी आहे. काही गोड शब्द वापरले ज्ञानोबारायांनी. एक एक ओवी अशी हृदयाला छेदून जाते, हृदयामध्ये कायम वास्तव्य करते, अशा पद्धतीची ही ओवी आहे. का झाकलिया घटीचा दिवा. घटीचा दिवा म्हणजे आपलं आयुष्य आहे. नेनो काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. हे पांडवांना सांगतायत ज्ञानोबाराया, पण पांडवांच्यासाठी नाही, हे आपल्यासाठी सुद्धा लागू पडतं. कारण हा सगळा डाव आयुष्य हा काही घडीचा आहे. आपण बोलता बोलता सहज म्हणतो 2 घडीचा डाव, 3 घडीचा डाव. तसा हा डाव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जोपर्यंत दिवा विजत नाही तोपर्यंत तुम्ही ताजे आहात किंवा तुमचं अस्तित्व आहे. पण ज्या वेळेला हा दिवा भिजतो, काही घटिका भरल्यानंतर, त्यावेळेला तुम्ही कही का नाही राहता, तुम्हाला हे जग सोडून जावं लागतं. आणि मग जाण्याचे प्रकार माऊलींनी वेगवेगळे सांगितलेले आहेत. पूर्वी माणसं दिवा भिजला की अपशकुन मानायचे. मग तो दिवा कधी कधी मालवायचा असेल तर त्याच्यावरती टोपली ठेवली जायची आणि मग तो दिवा आपोआप भिजला जायचा. एखादा माणूस गेल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला गेल्यावरती दिवा लावून ठेवण्याची प्रथा आहे. कारण दिव्यामध्ये इतकं तेज आहे, इतकी संकटाशी फाईट करण्याची ताकद आहे की ते कुटुंब पूर्णपणे अगदी भीतीच्या